काय झालं त्याला? हवा येत होती. मला वाटलं हवा गेली काय. येऊ का हवा? आता का लगेच म्हणून महाराज हो नेमाप्रमाणे महाराज गण झाली गमन झाली महाराज. कथेला प्रारंभ झाला. वारी बा म्हणून महाराज गाणी वारी बरोबर आहे. कहाणी तसंच महाराज नावाने साधा म्हणे हा महाराज. म्हणून महाराज बर त्या पुणे शहरामध्ये दिवाळी गावात सारी महाराज. म्हणून महाराज या धर्तीवरती महाराज मली म्हणजे दैत्य मातली महाराज म्हणून त्या महादेवानी महाराज अवतार धारण केला. कोणी म्हणतं मलू खान, कोणी म्हणतं मल्हारी, कोणी म्हणतं खंडोबा महाराज. बरोबर आहे. म्हणून महाराज ज्या ठिकाणी दिवाळी महाराज जिडे जिडे त्याचा वध केला महाराज त्या ठिकाणी अवतार धरली महाराज. अवतार धारण केला. म्हणून त्या खंडोबा देवाने अवतार कशा करताना घातला महाराज. कशा करताना घेतला महाराज त्या जेजेवाडी गावात असताना महाराज. बर हो दाबाया पुण्या शहरामध्ये जेजेवाडी गाव असताना म्हणून महाराज त्या खंडोगावड्याने राज्य करीत असताना महाराज खंडोबा देवाने अवतार कसं धरलं महाराज. म्हणून महाराज त्या खंडोबा देवाच्या सेवेला प्रधान असताना महाराज धाव 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 ये ये ये. काय रे हा कोणता मार्ग मागचा? वैजापूरवरून गोलठाण मार्ग आहे का? प्रधाना ये घ्या तुमच्या मापाचं घ्या. तुला फरक कळतो पण
मग हा प्रधाना हर दुपारच्या अवसरी या भोवऱ्या पलंगावर निद्रा करत असताना बस चंदनपूरची बारुणार करून सुवासिनकार माझ्याजवळ आली, हसली खेळली बोलली चवळली आणि बोलता क्षणी या चौधरी खांबामध्ये घुसली. हा. कुठं घुसली या चौधरी खांबामध्ये तिला दाखवणार अशी टाकीत होती त्यांनी बर मी इकडे कुठे चाला दाखवतो इकडे दादा हा तुमच्या पाया लागून पाय लागू. अरे पाय लागू देऊ ना. काय म्हणायचं पाय लागू असं म्हण. पाय लागू नाही. मी इंग्लिश मध्ये बोलतो. कोणती इंग्लिश आहे? बोलू का हा तुमच्या पाया लागू. पाय लागू सरळ म्हणतो माझा नमस्कार ह्या असं म्हणायचं. माझा आशीर्वाद घ्या. मग मला करावं लागेल तुला नमस्कार. हा देवा हा त्या टायमाला ड्युटीवरचे कपडे घातले अंगामध्ये असताना ड्युटीच्या अंगावरती कपडे घातले एवढा उशीर केला. ना ना हा तुमच्या काय यायचं साधन माझं कोणतं कोणतं? पायी पायी. हा हा अरे दादा हा ज्या टायमाला ड्युटीवरच्या अंगामध्ये कपडे घातले घातले ड्युटी निघालो निघाला. अहो बसलो ना इमानमध्ये. काय रे म्हणजे ड्युटीवर इमानामध्ये बसलो इमानामध्ये माझ्याकडे या करता मग बसला असं बसला ड्युटीचे कपडे घातले बसला असं तेव्हा इमानामध्ये बसलो. बसला असं हा शक्रम बेशरम मूर्ख असे टाकीन हाय. चालू म्हणा तुम्ही. हा म्हणजे असं मी तुला म्हणू का? हा, बेशरम. हा बेशरम. हा अक्कल काही आता तुम्ही आला ना घे दोनात. ज्या टायमाला इमानामध्ये बसलो इमान कसं चालत माहिती का? कसं चालतं? वर रस्ते ढगामधून रस्ते तुम्हाला माहिती का? आता मी पाहिलंच नाही ढगातून रस्ते कसे. एअरपोर्ट फक्त खालून पाहता इमान चाल बाबा इमान तेवढं. मी खालून फक्त लाल लाईट पाहतो. अव वर रस्ते ढगामध्ये रस्ते इमानाला रस्ते का? मग इमान कसं चालत माहिती का? कसं चालतं? असं डुडुडुडु राहतं. कोणासोबत चालतं का ते? मग चक्रम मुंगवाला तेव्हा चालतं. तुम्हाला सांगतो इमानामध्ये बसलो. बसला इमानमध्ये गेलो तुम्हाला गेली निद्रा लागू. म्हणजे झोप लागली. झोप लागली बर झोप लागलो जेव्हा तुम्हाला सांगतो इमान चाललं 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 सुमार जेव्हा तुम्हाला सांगतो भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये इमान गेलं इमान गेलं आणि इमान खाली उतरलं. हा. सारे लोक उतरायला लागले. बर इमानवाल्या ड्रायव्हरनं मला म्हणे भाऊ हा ओ येंडा कोंडा मग तुला म्हणला का मला म्हणे ओ इद्रा इद्रा? मला बोलायला लागला. हा, तुला बोलायला मला लागला. म्हणे भाऊ हा उतरा म्हणे तुम्ही. म्हणजे तुम्ही उतरा. तुमचं प्रवासाचं ठिकाण आलं. प्रवासाचं ठिकाण आलं. हा आता मी इकडे पाहायला लागलो मी गेलो चिंबिनो. मला जिथे जायचं तिथं ते नाही आता दुसरंच काय बा. शाळेला भारत सोडून आपण दुसऱ्या देशात आलो बरं म्हणलो. मग रे ये तेव्हा लोक तुम्हाला तिकडे भारत सोडून वेगळे लोक लागले ना वेगळे बोलायला. हा म्हणजे तुला वेगळं दिसायला लागलं. आता मी भारताचा नागरिक भारतीय नागरिक. मला काही उमजाना त्यांची भाषा. मग रे मी तर नुसतं त्यांच्या तोंडा का पाहायचो. ते गोरे गोरे तोंड दिसायचे तुला. मग वेगळा देश म्हणले होते वेगळे बोलायचे. बरोबर ते काय बोलायचे काय नाही. त्याच्या अंगावर कपडे होते का? मी नुसतं म्हणायचो नो येस हो नो येस तुला बरं एवढं दोन शब्द आठवले नो आणि यस. येस ते काही म्हणले तरी म्हणायचं मी म्हणायचो नो नो काय म्हणलं का नो येस आणि यस का? हा मी ते म्हणायचो तर मला टोले खातो का तुला यस म्हणायचं. आता केस आता कसं काय करायचं हा म्हणजे तेव्हा तुम्हाला सांगायचं. हा म्या तिकडे गेलो तेव्हा तुम्हाला सांगतो लोक पाहिले हा. भरपूर लोक पाहिले. मग म्या डोकं चालवलं काय केलं रे? आपल्या देवाकडे जायचं. हा मग डोकं चालवलं तिथंच मी काम धंदा करायला लागलो. आता परत जायला भाड्याला पैसे नाही. बरोबर आहे की नाही? काहीतरी काम धंदा करावं मग परत दुसऱ्या देशामध्ये आलो.